नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण बघणार आहोत अंकगणिताचे काही सराव प्रश्न. जर तुम्ही MPSC एक्झाम देताय किंवा SSCची आता ॲड निघालेली आहे, तुम्ही एक्झाम देणार असाल किंवा पोलीस भरती करताय, तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत. आय नो की डिजिटल बोर्ड तुम्हाला इथे दिसत नाही आहे, पण जर मी जे काही शेअर करते ते तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग आपण गणित सोडवायला घेऊया. एक वस्तू 8% नफ्यासह रुपये 1566ला विकल्यास त्याची मूळ किंमत किती होती असं विचारलेलं आहे. तर इथे आपण नेहमी आहे ना, बेस जो आहे तो 100च धरणार आहोत आणि 8% नफा म्हणजेच काय, तर तो काय होणार आहे, 108 होणार आहे. कारण की आपल्याला इथे ऑलरेडी मूळ किंमत माहित नाही. जर मूळ किंमत दिलेली असेल तर ते सोडवण्यासाठी खूप इझी होऊन जातं. तर इथे आपण म्हणूया 8% नफ्यासह म्हणजे 108. मग ही जी किंमत आहे ही तुम्हाला दिलेली आहे. नफा ऍड करून जी अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे ती काय आहे, 1566. त्यांनी काय विचारले, मूळ किंमत. मग आपण असं म्हणूया की मूळ किंमत ही 100 आहे. तर इथे 100 आहे मूळ किंमत. तर मग आपली किंमत काय होईल, एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा इथे काय होऊन जाईल, हे 1566 गुणिले 100. क्रॉस आपण गुणाकार करणार आहोत असा, आणि याला ते करा भागिले 108, बरोबर होऊन जाईल एक्स. तर अशा पद्धतीने ही मांडणी आली बघा. तर इथे तुम्ही आता भाग लावा. 9ने तुम्ही भाग लावू शकता. अंश आणि छेदामध्ये जे नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डिव्हिजन लावू शकता. तर 9ने इथे भाग लावलं तर इथे आलं 12. इथे काय येणार आहे, 174. आता इकडे बघा, इथे 100 आहे, इथे 12 आहे. तर याला सुद्धा तुम्ही 4ने भाग लावू शकता. ठीक आहे, 4 त्रिक 12 आणि 25 चोक 100 असल्यामुळे 25 येऊन जाईल. तर मग आता इकडे बघा, 3ने आपल्याला काय करायचं, इथे 174ला आपण भाग जातोय की नाही हे कसं चेक करतो, तर 3ची कसोटी लावतो. 3ची कसोटी काय, तर हे जे अंक आहेत त्यांना आपापसात बेरीज करा. म्हणजे किती होऊन जाईल, 1 + 7 काय होऊन जाईल, 8 होऊन जाईल. 8 आणि 4 12. तर 12 हा 3च्या पाड्यामध्ये आहे नंबर, तर मग या नंबरला 3ने पूर्ण भाग जाईल. तर मग आपण भाग लावूया इकडे. 3 1 3, हे काय होऊन जाईल, 3 5 15, 3 8 24, म्हणजे 58 होऊन जाईल. म्हणजे अल्टिमेट इथे काय राहिलं, एक्स बरोबर 58, म्हणजे 58 गुणिले 25. तर यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1450. म्हणजे मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत आहे 1450. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बोर्डमासचं इथे गणित दिलेलं आहे. आपल्याला बोर्डमासचे नियम माहिती आहेत. बोर्डमास काय आहे, तर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे अशा टाईपची पदावली सोडवताना तुम्हाला अगोदर नेहमी काय करायचंय, ब्रॅकेट ऑफ करायचंय. तर इथे आपण ब्रॅकेटचा जर विचार केला तर इथे मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा छोटा ब्रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये बघा भागाकार आहे, बरोबर आहे. त्याला आपण अगोदर सोडवून घेतलं तर हे किती येऊन जाईल, 8 7 48. म्हणजे इकडे आला हा 6. ओके, इथे गुणाकार आहे. पुढे इथे बघा 49 भागिले 7 आहे. तर 7ने 49ला भागलं तर काय येऊन जाणार आहे, 7 येऊन जाणार आहे. म्हणजे इथे आपण असं ब्रॅकेट टाकूया, इथे लिहूया 7 अधिक. आता इथे बघा, या ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक छोटा ब्रॅकेट आहे. तर नेहमी छोटा ब्रॅकेट तुम्हाला सोडवायचा आहे. तर 7 - 3 इकडे केलं तर 4 आलं. ठीक आहे, तर हे कशा पद्धतीने दिसणार आहे इथे मी लिहिते बघा, असं ते दिसणार आहे. ठीक आहे, तर इथे हे 4 4 काय झाले, कट झाले. ठीक आहे, तर मग अल्टिमेट काय उरलं इकडे, 7 अधिक 40, म्हणजे हे झालं 47. मग याचा जो काही गुणाकार आहे तो तुम्ही करून घ्या. 7 × 42, हातचे आले 4, 3 चोक 24 आणि 4 28. म्हणजे याचं अल्टिमेट उत्तर काय येणार आहे, 282. ठीक आहे, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे दिलेला आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त प्रश्न हे घेऊन येईल. चला तर मग प्रश्नाकडे वळूया. दोन संख्या या 4 9 या प्रमाणामध्ये आहेत, त्यांचे सरासरी प्रमाण हे 24 आहे. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. तर पहिल्यांदा समजून घ्या की सरासरी प्रमाण जे म्हटलेलं आहे हे आपण जे सरासरी नेहमी काढतो त्याच्याहून थोडंसं वेगळं आहे. म्हणजे इथे हे लक्षात घ्यायचं आहे की वर्गमुळात हे 2 नंबर्स जे असणार आहेत ते इथे येणार आहेत. ठीक आहे, तर सूत्र काय आहे, सरासरी प्रमाण बरोबर रूटमध्ये ए गुणिले बी. आता आपले ए आणि बी कोण आहेत, हा आहे गुणोत्तरामध्ये दिलेला. तर ए आणि बी काय असणार आहे, 4x आणि 9x. म्हणजेच काय, गुणोत्तरानं आपण इथे x हे प्रमाण लावलं तर त्या संख्या आपल्याला मिळून जातील. ठीक आहे, तर त्या संख्या इथे आपण पुट करूया, 4x गुणिले 9x. आणि सरासरी प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 24 दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता इथे बघा, इथे काय येऊन जाईल, 24 बरोबर 9 चोक 36 x वर्ग. ठीक आहे, आता इथे आपण वर्गमूळ काढूया.
वर्गमूळ जर काढलं तर हे काय येऊन जाईल, इथे हे 24ला ठेवूया, 36चं वर्गमूळ 6, एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स. तर मग अशा पद्धतीने एक्स किती येऊन जाणार आहे, एक्स बरोबर 24/6 म्हणजेच तो येणार आहे 4. तर इथे आपल्याला मिळाली 4ची किंमत. तर ही जी 4ची किंमत आहे इथे या एक्स मध्ये जर आपण घातली तर काय होऊन जाईल, इथे 4 चोक 16 आणि इथे हा नंबर काय होऊन जाईल 9 चोक 36. आता 36 आणि 16 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 20चा फरक आहे. ठीक आहे, तर अल्टिमेट तुमचं उत्तर काय आलं, 20, ऑप्शन नंबर 4. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, पेट्रोलच्या किमती 85% वाढल्या, त्यावरचा खर्च केवळ 48% वाढेल, यासाठी त्याचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा. म्हणजे बघा प्रश्न अगोदर समजून घ्या. समजा पेट्रोलच्या किमती अगोदर किती होत्या, 100 होत्या, त्या आता किती झाल्या, 85% वाढल्या म्हणजे 185 झाल्या, बरोबर आहे. मग आपला खप म्हणजे आपण किती वापर करायचं होतं ते सुद्धा 100 होतं, पण आता जो आपला खर्च आहे तो फक्त काय करायचा आहे, 48%ने वाढवायचा आहे. म्हणजे किती होणार आहे तो, 148. ठीक आहे, म्हणजे पेट्रोलची किंमत झालेली आहे 185, पण आपलं बजेट काय ते आहे 148. मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पेट्रोलचा वापर कमी करावा लागेल. तर किती टक्क्यांनी कमी करायचा, तर यांच्यातला फरक तुम्ही काढा. फरक किती येईल तुम्हाला, तर तो येऊन जाईल 37. तर मग आता आपल्याला अंकांमध्ये समजलं, पण ते पर्सेंटेजमध्ये तुम्हाला काढायचं की किती टक्क्यांनी वापर कमी करावा. मग वापर कमी करण्यासाठी जो खाली इथे बेस आहे तो आपण काय घेणार आहे, तर तो घेणार आहे 185. म्हणजे पेट्रोल कितीचं आहे आता, 185, त्याच्यावरती आपल्याला किती वापर कमी करायचा आहे, तर 37. तर अशा पद्धतीने लिहायचं आहे गुणिले 100. शेकडा काढायचा आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, गुणिले 100. आता इथे जर बघितलं, थोडं चेक करायचं, 37च्या टेबलमध्ये 185 असणार आहे का, तर हो. 37 1 जार 37 आणि 37 5 जार म्हणजे 37 पाचे काय होऊन जाईल, 185 येऊन जाईल. इथे अगेन बघा 5 एके 5, 5 दुने 10 आणि 0, म्हणजे इथे किती आलं, 20%. म्हणजे पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि आपला जो खर्च आहे तो 48%पर्यंत लिमिटेड ठेवण्यासाठी वापर कितीने कमी करावा लागेल, तो 20%नी कमी करावा लागेल, ऑप्शन नंबर 3. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बघा, खूप मोठा असा प्रश्न आहे, SSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधला हा प्रश्न आहे. एक काम 32 दिवसात व एक काम 48 दिवसात पूर्ण करतात. थोडा मोठा प्रश्न आहे, आपण त्याला नीट समजून घेऊया. दोघे मिळून बघा 8 दिवस काम करतात व निघून जातो. ठीक आहे, सो प्रथमतः आपण मांडणी करून घेऊया. आपण असं शॉर्टमध्ये इथे लिहूया की ए आणि इथे म्हणूया बी. तर जो आहे तो काय करतोय, 32 दिवसात पूर्ण करतोय आणि एक काम 48 दिवसात पूर्ण करू शकतोय. तर या दोघांचा लसावी किती असणार आहे, तर ते काढण्यासाठी आपण काय करायचं, नेहमी की मोठा जो नंबर आहे त्याचा पाडा बनवायचा. ठीक आहे, सो 48 दुने जर आपण केलं तर तो होणार आहे 96, बरोबर आहे. मग 96 जो आहे हा 32च्या टेबलमध्ये येतोय का चेक करायचं, तर हो येतोय, त्यामुळे यांचा लसावी किती आला, 96 आला. ठीक आहे, तर हे जे काही आलेलं आहे हे 96 हे आहे एकूण काम, लक्षात घ्या हे काय असणार आहे, एकूण काम. ठीक आहे, आता मग इथे आपण भाग लावून लिहूया की 32 किती, 32 3 96 होतात आणि 48 दुने 96, बरोबर आहे. तर आता हे काय आहे, त्यांचं एका दिवसाचं काम आहे, बरोबर आहे. मग त्यांना एकूण किती दिवस लागणार आहे, दोघांना एकूण किती दिवस लागणार आहे, तर 96 आहे, या दोघांना मिळून 3 आणि 2 5 हे आहे. आता बघा भाग जात नाही इथे, 96ला पूर्णपणे 5ने भाग जातो. बघा त्यांना लागणारे हे एकूण दिवस आलेले. ठीक आहे, मग एका दिवसात ते किती काम करतील बरं, एका दिवसात ते करतील, याला उलट करायचं, 5/96. तर हे काय असणार आहे, हे एका दिवसात ते काम करणार आहे. ठीक आहे, याला आपण साईडला ठेवूया, हे एका दिवसात ते एवढं काम करणार आहे. आता दोघं मिळून 8 दिवस काम करतात, त्यामुळे आपण त्याला काय करणार, गुणिले 8 करणार. ठीक आहे, इथे भाग लावा, 8 एके 8, इथे काय येऊन जाईल 12. म्हणजे आपल्याला काय मिळालं, किती काम झालं, 5/12 काम झालं. मग उरलेलं काम काय असणार आहे ते लिहून घेऊया आपण. उरलेलं काम, आता बघा 12तून 5 काम झालं, मग उरलं किती, 7/12. आता हे जे उरलेलं काम आहे त्यांनी इथे प्रश्नात काय म्हटलेलं आहे की उर्वरित कामाच्या 60% काम बी किती दिवसात पूर्ण करेल.
मग आता हे जे आहे हे काय आहे, उर्वरित काम आहे, बरोबर आहे. मग याच्या आपल्याला काय करायचं आहे, 60%. मग असं लिहून घ्या, बरोबर आहे. इथे आपण सॉल्व्ह केलं, कशा पद्धतीने आलं हे बघा, 6 एके 6, 6 दुने 12, म्हणजे किती आलं, 7/20. तर हे आहे ते 7/20 काम जे ब ला करायचंय. तर मग ब ची आता सध्या कॅपॅसिटी किती आहे बघा, इथे आता आपण मांडणी करूया की ब जो आहे तर एक काम किती दिवसात करतो, 48 दिवसामध्ये, बरोबर आहे. तर 7/20 काम किती दिवसात करेल, एक्स. म्हणजे सिंपल पद्धतीने तुम्हाला मांडायचं असेल तर हे बेस्ट पडून जातं, ठीक आहे. तर इथे काय होणार आहे बघा, 7/20 गुणिले 48 अशा पद्धतीने होईल, बरोबर आहे. इथे आता आपण समजा भाग लावला, 4ने लावूया, 4×5 20, 4 एके 4, 4 दुने 8. आता हे काय आलं, 82/84/5. आणि याला जर तुम्ही डिवाइड कराल, 5ने 84ला डिवाइड करा, बरोबर आहे. मग अल्टिमेट उत्तर किती येऊन जाणार आहे तुमचं, 16/4/5. कळतंय का, बघा समजतंय का. व्हिडिओला परत तुम्ही कळलं नाही तर मागे जा आणि परत एकदा बघून घ्या, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजून घ्यायचं आहे प्रत्येक प्रश्न. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघूया. तुम्हाला मी ज्या पद्धतीने शिकवते ते तुम्हाला समजतंय की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुमच्यापैकी बरेच असे विद्यार्थी असतील की ज्यांनी अकॅडमी सुद्धा लावलेली आहे, क्लासेसला जात आहेत, किंवा ज्यांचं बेसिक कच्चं आहे, बरोबर आहे. त्यांना समजत नसेल की प्रत्येक स्टेप ही कशा पद्धतीने आली वगैरे. पण ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा, नक्की होऊन जाईल. जर तुम्हाला काही इश्यूज असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. चला तर मग हा प्रश्न सोडवूया. एक संख्या 15% कमी केली जाते व नंतर 20% वाढवली जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या मूळ संख्येपेक्षा 78ने जास्त आहे, तर ती मूळ संख्या कोणती. समजा आता तुम्हाला इथे हे इक्वेशन मध्ये व्यवस्थितपणे मांडायचंय, तर याला आपण कशा पद्धतीने मांडूया बघा. एक संख्या प्रथम 15%ने वाढवली, मग आपण काय म्हणूया की एक्स. समजा एक्स ही एक संख्या आहे, याला आपण 15%ने सुरुवातीला काय केले, कमी केली, सॉरी, तर कमी केलेली आहे. तर अशा वेळेस काय करा, 100 मधून 15 कमी करा, म्हणजे किती आलं, 85. तर घेताना कसं घ्यायचं बघा, 15%ने एखादी संख्या कमी केली, मग येणारं डायरेक्ट उत्तर आपल्याला ते मिळून जातं, ठीक आहे. त्यानंतर ती काय झाली आहे, 20%ने वाढवली, मग काय करा, 100 मध्ये 20 ऍड करा आणि अशा पद्धतीने मांडणी करा, ठीक आहे. एक संख्या प्रथम आपण काय केली, 15%ने कमी केली आणि नंतर 20%ने वाढवली. तर अशा प्रकारे म्हणजे हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे करून येणारी जी संख्या आहे, म्हणून आपण म्हणूया इज इक्वल टू, बरोबरचं चिन्ह देऊया, मूळ संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 78ने जास्त आहे. तर ही मांडणी बघा अशा पद्धतीने. समजलं का तुम्हाला. तर चला आता आपण याला सॉल्व्ह करून घेऊया. इथे 1 1 0 आपण कट केला, ठीक आहे. खाली इथे काय दिसतंय तुम्हाला, 100 आणि हे 10 आहे, म्हणजे 1000 दिसत आहे तिकडे. तर याला आपण छेडछाड नको करूया, वरती गुणाकार करून घ्या, म्हणजे काय होऊन जाईल, तुम्हाला सोडवण्यासाठी ते इझी पडून जाईल, ठीक आहे. तर इथे आपण सोडवूया, 12×5 = 60, अचले 6, 12×8 = 96 आणि 6 हो किती होऊन जाईल, 102. म्हणजे हे काय आलं, 102 आणि हा 0 इथे लागला, ठीक आहे. खाली आहे इथे 1000, हे x + 78, ठीक आहे. इथे बघा 1 0 अगेन काय झाला, कट झाला, ठीक आहे. मग आता हे जे 2 0 आहेत, या 2 शून्याच इथे 2 घरानंतर आपण काय देणार आहे, पॉईंट देणार आहे. म्हणजे हे कसं दिसतंय बघा, 1.02x बरोबर x + 78. समजलं का तुम्हाला इथपर्यंत. तर आता मग आपण काय करूया, एक्सच्या व्हॅल्यू जवळ घेऊया. म्हणजे हा जो एक्स आहे उजव्या साईडचा, तो डाव्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, वजा होणार आहे, बरोबर 78. तर मग हे आपण वजाबाकी केली की 1 पॉईंट, मग एकातनं 1 गेला की किती आलं, 0.02x बरोबर 78, ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर हा जो 0.02 आहे हा इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भाग होणार आहे, बरोबर आहे. तर हा जो पॉईंट आहे, हे पॉईंटचे जे 2 शून्य आहे ते आपण काय करूया, वरती घेऊया. मग खाली कोण राहिला, फक्त एकटा 2 राहिला. तर आता इथे भाग लावा, बे एके बे, बे पंचे 10, 0, म्हणजे काय राहिलं इथे, 78 गुणिले, बघा याचं उत्तर काय येऊन जाणार आहे इकडे, 3900. आपण लिहून घेऊया, 3900. तर मग ऑप्शन नंबर कुठला आहे, ऑप्शन नंबर 1. तर आय होप तुम्हाला कळत असेल मी कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिकवते. तुम्ही सुद्धा कोणत्या जिल्ह्यातनं हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा, तुमचा अभिप्राय कळवा. आणि बरेच विद्यार्थी तुम्ही असे असाल की तुम्ही नवीन सुरुवात केली असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला बऱ्याच शंका येतात.
मग अशा शंका तुम्ही घेऊन अकॅडमीमध्ये किंवा क्लासमध्ये त्यावेळी तुम्ही जाऊन विचारू शकत नाही, बरोबर आहे? मग तुमचं जर तुम्हाला शंका निरसन करायचं आहे, तर तुम्ही मला या नंबरवरती WhatsApp करा. खूप नॉमिनल फीजमध्ये तुम्ही 3 महिन्यांसाठी तो प्रोग्राम घेऊ शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना जर असं वाटलं, की काही डाउट्स तुम्हाला विचारायचे आहेत, एखादी स्टेपसुद्धा कधी-कधी कळत नाही. समजा आता हे गणित सोडवलंय मी, तर याच्यामध्ये एखादी कोणतीतरी स्टेपसुद्धा आपल्याला कळत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा इश्यू असतो, की त्यांना बेसिकच कळत नसतं. तर अशा वेळेस तुम्हाला जर काही शंका असेल तुम्ही मला विचारू शकता. तर माझा हा नंबर आहे, नक्की सेव्ह करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.